नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात आज स्थिरताच तर काही ठराविकच बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ बघायला मिळाली असून बाजारभाव 150 ते 200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दरामध्ये वाढ बघायला मिळाली. कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीचे बाजारभाव वाढले, सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो नागपूर या ठिकाणी आवक आलेली होती तुरीची 3200 क्विंटलची. कमीत कमी दर 7400 रुपये, सर्वसाधारण दर 7850 तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. आवक या ठिकाणी 40 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6000 रुपये, सर्वसाधारण दर 6700 तर जास्तीत जास्त दर 7400. त्यानंतर बाजार समिती आहे वरुड तूर लाल. आवक तुरीची 220 क्विंटलची. कमीत कमी दर 6600 रुपये, सर्वसाधारण दर होते 7502 तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7750. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाभुळगाव तूर लाल. आवक या ठिकाणी आलेली होती 510 क्विंटलची. कमीत कमी दर 7101 रुपये, सर्वसाधारण दर 7501 तर जास्तीत जास्त दर 7800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा. आवक आलेली होती या ठिकाणी 70 क्विंटल तुरीची. कमीत कमी दर 6900, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7400 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7585 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी आणि राज्यात सर्वाधिक तूर बाजारभाव दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेलं असून या ठिकाणी आवक होती मित्रांनो 550 क्विंटल लाल तुरीची आणि जबरदस्त तूर बाजारभावामध्ये या ठिकाणी उसळी बघायला मिळालेलं असून जवळपास 8720 रुपये प्रति क्विंटलपर्यंत उच्चांकी लाल तुरीला बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर होते 7000 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 8160 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाळीसगाव तूर लाल. 100 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5800 रुपये, सर्वसाधारण दर होते 6900 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7140 रुपये. त्यानंतर मेकर 200 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 7000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7320 तर जास्तीत जास्त दर 7580. त्यानंतर बाजार समिती आहे मंगळवेढा तूर लाल. कमीत कमी दर 6510 रुपये, सर्वसाधारण दर 6700 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघाले आहे 7000 रुपये. त्यानंतर सेनगाव तूर लाल. 70 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर 7350 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर 7400 तर जास्तीत जास्त दर 7600 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल. कमीत कमी दर निघालेले आहे 7520 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7640 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7700 रुपये. त्यानंतर बाजार समिती सिल्लोड तूर लाल. या ठिकाणी 120 क्विंटल तुरीची आवक होती मित्रांनो. कमीत कमी दर निघालेले आहे 6800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, सर्वसाधारण दर 7500 तर जास्तीत जास्त दर 7700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. आवक 1830 क्विंटल लाल तुरीची आलेली होती. या ठिकाणी कमीत कमी दर 7000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7905 तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो वाशिम अनसिंग. आवक आलेली होती 300 क्विंटल लाल तुरीची आणि या ठिकाणी तूर बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळालेलं असून सर्वसाधारण दर फक्त 7200 रुपयापर्यंत. कमीत कमी दर होते 6950 तर जास्तीत जास्त दर 7445 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट. तूर बाजारभाव बघता मित्रांनो काही बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये काही हलकीशी वाढ बघायला मिळाली असून उर्वरित राज्यातील तुरीचे बाजारभाव हे स्थिरच बघायला मिळाले आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.